कोरेगाव पार्क परिसरातील जमिनीचा व्यवहार रद्द झालेला असला तरी अनियमिततेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणी नियुक्ती करण्यात आलेल्या समितीचा अहवाल 1 महिन्यामध्ये येईल आणि अहवालात दोषी असणाऱ्यांवर कारवाई नक्की होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। ज्यांना FIR माहित नाही ते पार्थ पवारांवर आरोप करत असतात असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला। या व्यवहारात सही करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। या व्यवहार प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार असून स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे। त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल। मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही। तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही। त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल। यासोबत एक पॅरलल इन्क्वायरी जी चाललेली आहे ACSच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे, त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ। त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे, अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत, या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल। ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो। तो FIR दाखल झाला आहे, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा FIR होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा FIR दाखल झालेला आहे। याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली, कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते, पण आता जो FIR केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेलं नाही। अहवालात जो कोणी दोषी असेल, जो कोणी, आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल।